शेतकरी मित्रांनो, मिरची लागवडीमध्ये वाण जे आहेत, तर आपण नेहमी म्हणत असतो की कोणती वाण लागवड केली पाहिजे. तर वाण लागवड करत असताना वाण निवड ही किती महत्त्वाची असते, आज त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. आपण जर बघितलं तर इथं आपण हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये जवळपास 5 वाणांची निवड केली होती आणि ती 5 जी वाणं आहेत, तर त्याच्यामध्ये आहे लालपरी, तलवार, AK-47, नवतेज आणि एक नेत्रा, अशा 5 व्हरायटी आहेत. आणि या 5 व्हरायटीची आपण लागवड केली असताना तुम्हाला एक इथं फरक जाणवतो बघा. या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला ही जी व्हरायटी दिसते, तर ही जी आहे, तर ही आहे परी. आता हिला जर आपण जर बघितलं तर हिला आता व्हायरस यायला लागलेला आहे बघा. हे बघा. परंतु एक फुटव्यांची संख्या जर बघितली, सगळीकडं सेम हे आहे, औषध सेम आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु फुटवे जर बघितले तर हिला मोठ्या प्रमाणामध्ये फुटवे आहेत. जवळपास एका झाडाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असे फुटवे आहेत. तर हे अशा प्रकारे इथं ही एक व्हरायटी आहे. त्याच्या पलीकडे जी आपण लागवड केलेली आहे, तर ती आहे तलवार. आणि ही तलवार जर आपण जर बघितली तर हिच्यामध्ये व्हायरसचं प्रमाण काय आहे आणि हिची कंडिशन काय आहे, आपण परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो मी, की बाकीच्या तिकडल्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्यापेक्षा 1 दिवसांनी ही लागवड अगोदरची केलेली आहे आपण. त्यानंतरची दुसरी व्हरायटी आहे, तर आपण जी परीची जी आहे, तर ते 1500 झाडं लावले होते, म्हणजे जवळपास एक 12 तास याच्यामध्ये बसले होते. तर 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12. आता या ठिकाणापासून इकडे, हां, तर आता इथून इकडे जे आहे, तर इथून इकडे आपण काय केलेली आहे, तर तलवार लावलेली आहे. आणि तलवारची आपण जर कंडिशन बघितली तर तीसुद्धा चांगल्या प्रकारची आहे. आता हे बघा, या ठिकाणी आपण तलवार लावलेली आहे. आता तलवारलासुद्धा फुटवे एक व्यवस्थित चांगले फुटवायला लागलेले आहे. जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15-16 फुटवे या झाडालासुद्धा आहेत. परंतु परी व्हरायटीपेक्षा ही जी व्हरायटी आहे, तर हिच्यावरती तुम्हाला व्हायरसचं जे प्रमाण आहे, सध्या कुठेही तुम्हाला पानं आपली दुमतलेली दिसणार नाही आहे. आता त्याच्यानंतर आपण या ठिकाणी याचे 1200 काड्या लावल्या होत्या. म्हणजे 1200 काड्या म्हणजे जवळपास एक 10 तासाच्या नंतर आपली AK-47 ही व्हरायटी चालू होते. आणि मला जे अनुभव आला आहे तो काय आहे, की याच्यामधली कोणती व्हरायटी सगळ्यात बेस्ट आहे, ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे समजणारच आहे. परंतु या ठिकाणी आता ही जी व्हरायटी आहे, तर ती आहे AK-47. आता AK-47 तुम्ही जर बघितली तर या ठिकाणी तुम्हाला जाणवतं की AK-47सुद्धा हिला जे फुटवे आहेत, तर ते किती आहेत, तर जवळपास तेवढेच आहे. म्हणजे सगळ्यांचे जे फुटवे आहेत तर त्याच रेंजमध्ये आहे, फुटव्याची कुठंही नाही. परंतु AK-47ची जी वाढ आहे, तर ती अतिशय चांगल्या प्रकारची वाढ झालेली आहे. त्या झाडापेक्षा ही झाडं जी आहे, तर ही काय आहे, तर मोठाली बनलेली आहे. यांची हाईट गेट आणि एका कोवळीचा जे आहे, जी कोवळी पालवी जी आहे, ते एक चांगल्या प्रकारच्या कंडिशनमध्ये ही जी आहेत. तर आपण ही जास्त नाही 1000 झाडं लावली होती. आणि अशा प्रकारे या 3 व्हरायटी आपण इथं घेतल्या. त्याच्यानंतर आणखी 2 व्हरायट्या बाकी आहे. आता नवतेज जी आहे, तर ती नवतेजसुद्धा आपल्याला दाखवतो आहे मी. आणि नवतेज जी व्हरायटी जर आपण बघितली तर आपल्याही ते लक्षात येईल की ही व्हरायटी कशी आहे. तर आता ही जी आहे, तर ही नवतेज आहे. आणि फुटव्यांची संख्या जर आपण जर बघितली तर जवळपास कमी जास्त प्रमाणात 1-2 फुटवे कमी जास्त इकडे तिकडे होतील. परंतु फुटवे जे आहे, तर ते जवळपास सगळ्याच मिरचीला जे आहेत ते सारख्या स्वरूपामध्ये आहे. आता याच्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही जी व्हरायटी आहे, तर ही नेत्रा कंपनीची व्हरायटी आहे, जिचं की आपण तिला म्हणतो, नाव माझ्या लक्षात नाही, मेन्शन करून सांगतो मी. तर अशा प्रकारे या ज्या मिरची आहेत, व्हरायटी आहेत, तर या 5 व्हरायटी आहे. या 5 व्हरायटीचं नियोजन सगळं सेम आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट व्हरायटी जर आपल्याला आता सध्या तरी, म्हणजे भविष्यात उत्पन्न किती निघतं ते नंतरची गोष्ट आहे, परंतु आता
सध्या कंडिशननुसार तरी सगळ्यात भारी व्हरायटी AK-47 वाटते. आता हे उत्पादन किंवा नंतर व्हायरसचं प्रमाण या सगळ्या गोष्टीवर हे सगळं अवलंबून आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.